राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय. शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान खात्याचा अंदाज. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक. आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. प्रवेशासाठी यंदा 1,09,087 जागा. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 6 रुपयांनी वाढ. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी मुंबईत 1,755 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिकांना फटका बसणार. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. आमच्यामुळे तुम्ही सुरक्षित, आज तुमचा देश धोक्यात, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं. रशिया भारत तेल खरेदीवरून अमेरिकेचं अल्टिमेटम. रशियाकडून येणारे टँकर थांबवून अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा ट्रम्प सरकारचा प्रस्ताव. अमेरिकेच्या इशाऱ्यावर रशियाकडून टीका करत निषेध. उत्तराखंडच्या हिमस्खलन दुर्घटनेमधील 55 पैकी 33 मजुरांना बाहेर काढण्यात यश. अजून 22 जण अडकल्याची भीती. मांडा गावात 55 मजूर अडकले होते.